मित्रांनो, परागी भवन ह्याला म्हणायचं बघा. ह्या बघा ह्याच्यावर पक्षी आले तर तुम्हाला दाखवतो. दिसतेत का तुम्हाला? हा, हे बघा, हे वरडत आहे बघा, चिवचिव करते. हे बघा, हे फुलावर पक्षी बसतेत आणि त्यांच्या पायामुळं इकडून तिकडं जाण्यामुळं हे परागी भवन होतं बघा. तुम्ही म्हणता नारळाला नारळ का म्हणी आहे ना. आणि एक तर गावरान लावतो तुम्ही, गावरान झाडं लावू नका. हे असे झाडं लावा, संकरित झाडे. लहानपणीच ह्याला येते, ह्याचे वरडत आहे बघा, चिवचिव करते आणि ह्या फुलावर त्या फुलावर बसतं बघा. तुमच्या मधमाशा, फुलपाखरं आणि हे बारकाले पक्षी हे काय करते ते, आता हे फुलं खाणारे पक्षी बघा, फुलातला मध खाणार. याला चारता येत नाही बघा, त्याची चुंच एकदम बारीक असती. ते फक्त फुलावर जगणारा पक्षी पाहिलं का. आणि हे झाड बघा, तुम्हाला दाखवतो आता मी जाळीच्या बाहेरून आहे. हे बघा, जाळीच्या आतून झाड आहे हे, तुम्हाला दाखवतो. हे बघा किती बारीक झाड आहे हे, दिसतं का तुम्हाला? आणि ह्याचा तुम्ही घड मोजा. हे घड, एका घडाला किती नारळ आहेत? कमीत कमी 20-15 असे नारळ असे. आणि झाडाची उंची बघा. तर असं तुम्ही निसर्ग तयार करा. ह्या बघा, हे आमचे जुने झाड आहेत. हे 1, 2, 3 हे असे गावरान झाड आहेत. ह्याला पुन्हा तुम्ही जर जपलं तर खूप नारळ येते. ह्या बघा, खाली नारळ पडलं बघा एक. आता मी तिकडं चाललोय झाडाकडे. ह्या बघा, खाली नारळ पडे है ना, दिसलं का? हे बघा, खाली नारळ पडे. आणि पडलेले नारळ आम्ही खातो बघा. रोज 2-4 नारळ पडते. खूप नारळ आलेले आहेत. तुम्हाला नारळ दाखवतो मी. हे बघा, जुन्या नारळात किती नारळ आलेत. असे गच्च भरलेले झाड आहेत. 100-150 नारळ जुन्याला सुद्धा येते, नव्याला तर 200-300 नारळ येते. सगळा टोटल चौकोन नारळ लावलेले चारी बाजूनी. हे बघा, चौकोन असं फिरतो मी. आणि आंबे असे सुंदर असा आंब्याच्या लईनी टाकलेल्या आहेत बघा. मध्ये इकडं ही लईन अशीच गेलेली, लगेच इकडं ही लईन अशीच गेलेली. बघा कसे सुंदर. आणि मळा बनवलेला आहे बघा जमीनला. हे तुम्ही SRT पद्धतीने शेती केलेली. हे गवत सगळं जाळून टाकलं तुम्ही. तणनाशकला भ्यात अजिबात भिवू नका, काय होत नाही तणनाशकनी. हे बघा, हे सगळं गवत जाळून टाकलेलं आहे. तुम्हाला त्या तणनाशकनी जमीन खावती म्हणते, शाप खोट आहे ते. SRT पद्धतीचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती भेटेल बघा. आणि हे बघा असे. आणि बांधावरले झाडं तोडू नका मित्रांनो. हे आमच्या मळ्यात किती झाडं पाहिलं का. हे चिंचाचं झाड, तिकडं पलीकडं लिंबाचं झाड, भोकरीचं झाड, ती सौंदड अर्जुनाच्या काळात होती ती सौंदड. त्याच्यावर अर्जुनाने आपले धनुष्यबाण ठेवले होते अज्ञातवासामध्ये. हे इकडं पुन्हा लिंबाचं झाड. असं सुंदर शेती करा. तुम्हाला बांधावरले जर झाडं तोडले तुम्ही, तर तुम्हाला आता मी जे दाखवलेले ते पक्षी तसे येणार नाहीत. पक्षी जर नाही आलं तर ते तुमचं परागी भवन होत नाही. आणि मग तुम्हाला फळाला अडचणी ती कमी येतात. माल येतो पण लय कमी येते. हे बघा, असं कसं सुंदर नियोजन केलं आहे. खूप झाडं आहेत. 1000 झाडं लावलेले आहेत मी, आंबा आणि नारळ. तुम्ही बघायला या. मी तुम्हाला हे बारकं झाड दाखवतो तुम्हाला. हे किती बारीक झाड आहे पाहिलं का तुम्ही, है ना. हे मी हात लावू का याला फळाला? हे बघा, मी भोईला उभा. हे बघा, हात लावला आहे, दिसतो का हात लावलेला? हे बघा, हात लावला. मला बघायचं असलं तर बघा, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, दिसतो का? हे खाली भोयला उभा आहे का मी. आणि हे बघा, हे नारळ, हे हात लावलेलं नारळ दिसतंय का? अशी शेती, सुंदर शेती बनवा. आणि बांधावर झाडं तुम्हाला लावावंच लागते, त्याची गॅरंटीची असतं बघा. बुट्टी जात लावायची. हे बारकं झाड आहे, ह्याला बाकी कणीस फेकलं ते दिसतं का तुम्हाला? कणीस त्याच्यातून तोरा येणार आहे की कणीस. आणि याची उंची बघा, फक्त 3 फूट उंची फळाची. आणि मला बघायला या. नंबर घ्या 78 75 82 77 45. फोन करा आणि या बघायला. आधी बघा, नंतर झाडं घ्या. आपण झाडं देतो बघा, आंबा आणि नारळ ओरिजिनलमधले. ठेवू का मग? धन्यवाद. आणि झाडं तोडू नका रे बाबा हो. तुम्हाला त्या झाडाचं महत्त्व नाही माहीत. पुढं तुमच्या लेकरा बाळाची अडचण होईल. झाड तोडले व्हायला लागली. सिटीच्या लोकाला तर झाडाचा ऑक्सिजनच नाही. व्हेंटिलेटरवर टाकल्यावर त्याला कळतं मग कसं काय महत्त्व आहे ऑक्सिजनचं. झाडं तोडू नका. झाडांनी काय होतं, तुमच्या शेतामध्ये कार्बन वाढतं बघा.
आणि हे बघा सगळं SRT पद्धतीने काडी कचरा हे नारळाचे फंटे बिंटे सगळं खाली टाकलेलं आहे. खत टाकायची गरज नाही याला. बिगर खतावरले झाडेत बघा, हे तुम्हाला दाखवतो मी. हा, खत टाकायचं झालं नॉर्मल खत टाकावं लागतं 25% फक्त. बाकीचं सगळं शेणखत हे टाकायचं झालं तर तुम्ही कितीही टाकू शकता. बाकीचे रासायनिक खतं, आणि ते खतं टाकलं तरी त्या झाडाला खाता येत नाही बघा, सेंद्रिय कर्ब नसला तुम्हाला तर तुमच्या शेतीमध्ये. तर ठेवू का मग? सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी SRT पद्धतीची शेती करा. तुम्हाला सांगतो, ते मजुरं काही शेतात येऊन देऊ नका, काही उरत नाही त्याच्यात. शेतकरी बरबाद झाला ते लोक लावलो. हां, 11 आणि 12 वाजते तर राहणं त्याला काही उरत नाही. ऊसन कापसं करून ते कापसाला बाया याचायच्या, ते किती पाळ्या मारायच्या आणि त्याचा काही मेळ आहे का तुम्हाला? त्याच्यानं तुमचे ते ह्याची भरती व्हायला लागली फक्त खतावाल्याची आणि त्या मजुराची. जरा विचार करा, सगळा खर्च बघा किती झाला. या झाडाला खर्च नसतो मित्रांनो, एकदाच लावायचे तरी. कमीत कमी 100 झाडं तरी तुम्ही बांधावर लावा आणि गॅरंटीचं उत्पन्न घ्या. दरवर्षी फिक्सच उत्पन्न असतं ते. पिकाचं आलं आणि गेलेलं काय करे. ठेवू का मग? धन्यवाद.